करू यार? नथिंगला तर मी सोडणारच नाही. काय करू? मम्माला कॉल केला पाहिजे. आले आले. हॅलो शनू बेबी. हॅलो शनू बेबी. हॅलो कुठे आहेस तू? मी घरीच आहे ग. अगं मग हा आवाज काही ऐकू येत नाहीये. कुठल्या शाळेत गेलीयस का? मम्मा शाळेत नाहीये मी कुठल्या. इथे ऑलमोस्ट घरात डे केअर भरलाय. व्हॉट? डे केअर मीन्स? म्हणजे अगं मॉन्स्टरचे सगळे फ्रेंड्स आले तिकडे. फ्रेंड्स आलेत? का? अगं मम्मा गुड फॉर नथिंगने मला सांगितलं होतं तुला गेम खेळायला आवडतो ना. मी म्हणलं हा आवडतो. तर तिने मला सांगितलं की तुला मुलांची काळजी घ्यायची. मला वाटलं अथर्व आणि नेहाची काळजी घ्यायची. आता ती म्हणली की सगळ्या बिल्डिंगच्या सगळ्या मुलांची काळजी घ्यायची. यार सगळे मॉन्स्टरचे फ्रेंड्स इकडे आलेत मम्मा. मग ते खूप आवाज करतात. मला खूप इरिटेट करतात. मला सारखं खायला मागतायत, प्यायला मागतायत. मम्मा मला प्लीज काहीतरी हेल्प कर ना. ओके 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 शनू बेबी. वेट. ए केड्या 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 इकडे इकडे इकडे. काय हो आता काय झालं? आता काही खायला मिळणार नाही. खाल्लं ना आता? केड्या शनू बेबीचा फोन आहे. अरे यार बरं सांगा काय काम आहे? शनू बेबी विचारतेय. मम्मा मी तुला थोड्या वेळाने फोन करते. ओके बाय. फोन बरं झालं ठेवला. सुंटे वाजून खोकला गेला. शट अप केड्या. थांब ना केड्या. प्लीज हेल्प मी. केड्या मला सांग लहान मुलांना कसं सांभाळायचं? मामा इडियट. अरे शनू बेबी विचारते लहान मुलांना कसं सांभाळायचं. पण मला कसं माहित असेल? तुम्ही शनू बेबीला लहानाचं मोठं केलंय ना. मग तुम्हालाच माहित असेल ना बेबीला कसं सांभाळायचं ते. अरे माझं सोड रे. तू सांग ना मला कसं सांभाळायचं प्लीज. मी कुठे लहान मुलांना सांभाळलंय? मी तर डायरेक्ट मम्मालाच सांभाळतोय. केड्या मोर खशीला. प्लीज रे मला सांगायचं. तिला सांग ना कसं सांभाळायचं लहान मुलांना. हा इंटरनेटवर कदाचित कळेल. तुम्ही बघा इंटरनेटवर बघा. अच्छा कळेल त्याच्यावर. इंटरनेट स्टार्ट कर. हा कसं? म्हणजे त्याच्यासाठी नेट पॅक मी माझाच वापरू? मला वाटलं जगात सगळ्यात फुकटा मीच आहे. मला ना तुला हे सांगायचं होतं. म्हणजे ते म्हणजे काय नाश्ता करायचा का तुला? नाही नाश्ता तर मी रोजच करतो. मग काय आपलं रिंग 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 आणली आहेस ना तू वहिनीसाठी? कुठे असते? खिशातच आहे ना. रोज घेऊन फिरतोस ना तू. आज पण आहे ना. वा. ती आज वहिनींना देऊन टाक. हो त्यांना आज प्रपोज करून टाक. प्रपोज करून टाकायला काय सोपी गोष्ट वाटली का तुला? नाही जमणार नाही मला. अरे ऐक ना मी तुला सांगतो आज खूप चांगला मुहूर्त आहे. आज सांगून टाकते ना. मुहूर्त? हो काय आज काय? अरे मी बघितलंय कॅलेंडर. मस्त मुहूर्त आहे. आज तू सांगून टाक. आज नाही येणारच नाही त्यांच्याकडनं. सिरियसली? हो. तू कॅलेंडर वगैरे कधीपासून बघायला लागलास? काय आता माझं लग्न होणार आहे म्हटल्यावर आता रोज कॅलेंडर बघावं लागतं ना. हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुझं लग्न ठरलंय म्हणून तुला असं वाटतं सगळं जग प्रेमात पडलंय. असं नाहीये. मग एवढं सगळं सोपं नाहीये. ते मी बघतो माझ्या पद्धतीने मी करेन. तू का असं करतोस? तुझ्या खिशात आहे ना अंगठी? खरंच? अरे मग ती अंगठी आज देऊन टाक वहिनीना. म्हणजे तुझ्या खिशातलं आणि मनातलं सगळं भार कमी होईल. फिलॉसॉफी छान आहे पण नाही जमणार मला. जमेल. नाही रे बाबा. बघ जमणार तुला. वहिनी कधी येणार त्या आल्या ना की त्यांना सांगून टाक. नको रे बाबा. वहिनी आले. वहिनी आले. मी इथे काय करते दोघं जण? सांग ना. हा अगं काय नाही. मी आज जात होतो आणि तेवढ्यात आज बाहेर येत होता. तर आमचा असा धक्का बसला. म्हणजे मग इथेच गप्पा सुरू झाला तर इथेच उभे होता मी. गप्पा कशाबद्दल? मी तुम्हाला सांगतो. चहा. आम्ही चहा घेणार होतो. तुम्ही चहा घेणार का? चहा? नाही नको मला आता. पण काय रे सौमित्र तू इथे येणार आहेस मला सांगितलं सुद्धा नाही. असं एकदम अचानक? सांग. हा अगं ते आनंद कडे काय काम? हा ना भुलक्कड झालाय. याला ना एक अर्जंट काम आहे तुमच्याशी. आजच बोलायचं आहे. हो ना? माझ्याशी? हो. अरे मग बोल ना. केबिन मध्ये ये ना. चल ये बोलूया आपण. जा जा जा. नाही राधा राधा एवढं अर्जंट काम नाहीये माझं काही. नाही अर्जंट. सांगू टाक. त्याने सांगितलं ना आता. जा जाऊन सांग ना. सांग ना. नको बराच ते नाही तू. कपडे गोजू भाई काहीतरी येण्यासारखं बोलणं. नाही जमणार. रिलॅक्स. नाही जमणार. ऑल द बेस्ट. नाही जमणार. जाऊन सांगून टाक. नको रे.
मुहूर्त चांगला आहे. नको रे. नाही शक्यच नाही. नाही, मला नाही जमणार. Come on, हे नको ना, नको ना, जा ना नको यार. ना. Yes. आता राधिका घृणात सुभेदार. नको नको. राधिका सौमित्र बनहट्टी. हे चांगलं. बोल समित, काय सांगायचं होतं? नाही ग, काय काय असं काही विशेष काहीच सांगायचं नव्हतं म्हणजे. काही सांगायचं नाहीये तुला? अरे आता तर आनंद भाऊजी सांगत होते की तुला काहीतरी बोलायचंय म्हणून, तू पण हो म्हणालास ना? नाही, आनंदचं काय ते, त्याला लग्न ठरल्यापासून त्याला ना वेळ लागले. तो काही बोलत राहतो, गप्पा बघितलं ना बघायची काहीतरी, त्याच नको ऐकू काही. सौमित्र, तू काय लपवतेस का माझ्यापासून? नाही का, मी काय लपवणार, आणि तुझ्यापासून मी काय लपवू शकतो का राधा? मग बोल, सांग. म्हणजे अगं विशेष काही नाहीये, पण राधा ती हे आहेत ना ते आपले, ती तुझी मैत्रीण गुलमोहर मधली ती ती रेवती? हा रेवती 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 आणि गुप्ते. अरे बरं झालं तू विषय काढलास. हा. नाही सौमित्र, त्या दिवशी तू आलास एवढा आणि आपण त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला असं वाटलं की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, पण मला असं वाटून राहिलं का बहुतेक पुन्हा त्यांचं काहीतरी बिनसलंय. पण म्हणजे स्वतः रेवती काही म्हणाली का तुला? नाही नाही, रेवती काहीच बोलली नाहीये, पण मला असं वाटून राहिलं. काय झालं, आज सकाळी मी गेले होते रेवतीकडे. म्हणजे काय झालंय का यांना, असे का भांडतायत का सारखे ते? तेच तर समजून नाही राहिलं मला. बरं ते जाऊ दे, तू बोल, तुला काय सांगायचं होतं? मॅम मी आहे. ये. मॅम ही फाईल आहे, आपली मीटिंग आहे ना मुलचंदानीशी. ते कितीपर्यंत पोहोचतायत? मॅम थोडा चेंज आहे आता, यू विल हॅव टू गो, तुम्हाला जावं लागेल. मॅम खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आपल्यासाठी फॉर द नेक्स्ट प्रोजेक्ट. ओ बरं ठीक आहे, पण मग किती वाजता निघू मी? मॅम आय थिंक यू शुड लीव्ह नाव, कारण टाउन मध्ये जायचं आहे. यू विल गेट स्टक फॉर अन आवर. बरं, एक थोड्या वेळात निघते. बोल सौमित्र. काय? तू काहीतरी सांगत होतास ना, तुला बोलायचं होतं ना काहीतरी. अगं पण निघायचंय ना तुला आता, तू निघ ना, ते ट्रॅफिक वगैरे लागेल, तू निघ, तू फ्री हो या सगळ्यातून, मग बोलूया आपण. मी आहे बाहेर आहे. अरे नाही नाही, मी आहे, मी बाहेरच आहे. तुम्ही बोलू, काम महत्वाचं आहे. ओके सौमित्र, अरे. आहे मी आहे. काय मुलगा आहे, आता याला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी आणि निघून गेला. बैताड आहे. मॅम असं काय बोलताय? अगं गंमत करतेय ग. मॅम ऑल ओके ना घरी, म्हणजे शनाया? तिचं काय, तिचं काही ना काहीतरी कुरापती सुरूच असतात, पण आज मी एक वेगळीच गंमत करणार आहे. तिला आज लावलंय कामाला. कसलं काम मॅम? मुलं सांभाळायला सांगितलंय तिला आज. मॅम मॅम तुम्ही हॅलो मम्मा. हा 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 शनू बेबी, थांब थांब, तुला सोल्युशन देते मॉन्स्टर साठी. हा ओके ओके, सांग पटकन. तिला म्हणा लहान मुलांकडे असा तिच्या समोर असा खुळखुळा वाजव म्हणा, खुळखुळा. हा हा, तिकडे खुळखुळा आहे का? खुळखुळा? वॉट खुळखुळ मम्मा? व्हॉट खुळखुळा? असा तो खुळखुळ 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 वाजतो ना. हा, तो असा खुळखुळ 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 वाजतो ना, तो खुळखुळा. खुळखुळा. मम्मा असं काही नाहीये का इकडे खुळखुळ वगैरे? केडा काहीतरी सांगतोय. मग नाहीये का खुळखुळा? नाहीये. मग सांगा ना तसं. मग तिला म्हणा त्या लहान मुलांना ना गरम दूध दे म्हणा, असं गरम कोमट दूध. आणि चॉकलेट नाही म्हणा हवं तर. हा, त्या लहान मुलांना ना दूध गरम करून त्याच्यात चॉकलेट ऍड करून मिल्कशेक करून दे. चॉकलेट मिल्कशेक? हा, दुधाचा मिल्कशेक. थांब, मी काहीतरी ट्राय करते, बनवते मी. पण अजून काहीतरी सांग ना. आणि हा तिला सांगा की मामाला जर खेळवायचं असेल, नाही नाही, मामाला जर लहान मुलांना खेळवायचं असेल तर त्यांना असं प्रेमाने बोलायचं असतं, जसं आले ले 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 ले. कोण लेले? नाही नाही,
लिली नाही, असं प्रेमाने बोलायचं असतं. असं असं सोना बुबू बुबू बुबू. काय सांगतोय केड्या? मग खेड्या सांगतोय ते लहान मुलांना खेळवायचं असेल ना तर असं बोलायचं अगं मम्मा, ही काय छोटे बेबीज नाहीयेत, मोठे मॉन्स्टर्स आहेत. मॉन्स्टर्स सारखे म्हणलं ना, ते फ्रेंड्स आहेत. खेड्या काहीतरी सांगू नको. अरे ते लहान नाहीयेत, ते मॉन्स्टर एवढे मोठे आहेत ते. पण मला काय माहित, तुम्ही म्हणाला लहान मुलांना पाहिजे म्हणून मी लहान मुलं सर्च केलं. त्यांचं वय मला कसं कळणार आहे? अरे पण सांग ना आता काहीतरी. मी काय सांगू यार, मला नाही माहित. जाऊ द्या, तुम्ही नेहमीच असं करता. आज डिनर नाही मिळणार तुम्हाला. हॅलो शनू बेबी, शनू बेबी फोन ठेवला. केड्या प्लीज डिनर नको, डिनर हवा. केड्या प्लीज. काय झालं बोल ना, बोललाच का त्यांच्याशी? काय त्यांनी ऍक्सेप्ट केली की नाही ती अंगठी? अरे बोल ना, काय झालं? हे तुझ्याकडे नाही बोललो मी. तू विषयच नाही काढलास? अरे यार, का नाही बोलला सर? काय प्रॉब्लेम झाला तुला? तू जरा समजून घेशील का रे आनंद? ती आधीच किती बिझी आहे, त्यात मी कुठे डिस्टर्ब करू अजून तिला? तू उगाच त्यांच्यासाठी D&Dचा बोर्ड घेऊन फिरू नकोस. अरे अरे काय यार, तू ना एक चांगला चान्स मिस केला यार. आता तू सारखा चिडून का बोलतोस आणि तेच तेच का बोलतोस आनंद? तुला कळत नाही का ती किती प्रॉब्लेम मध्ये येते? एक तर ती शनाया तिच्या घरात येऊन बसली, तो नवरा बघ तिच्याशी कसा वागतोय. घरातले प्रॉब्लेम्स आहेत, त्यात ती रेवती आणि गुप्ते त्यांच्यातले पण प्रॉब्लेम ती आता मला सांगत होती. आणि तुला माहितीये राधाचा स्वभाव, सगळ्यांचे प्रॉब्लेम ती समजून घेणार, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. आणि त्यात मी माझे प्रॉब्लेम सांगत बसू का तिला? तुला हे कळतंय ना की त्या प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, मग तुला हे का नाही कळत की त्यांना त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढायचं असेल तर तुला हे सांगावं लागेल. तुझा हा जे काही प्रॉब्लेम आहे ते का आयुष्यभर सोबत घेऊन फिरणारच का? तू शांतपणे बोलशील का माझ्याशी प्लीज? मी बोलेन आनंद, मी तिच्याशी बोलेन, पण बघ तिला जरा शांत होऊ दे, इथून जरासं स्थिर होऊ दे, मग मी बोलतो. मला हे पटत नाहीये. तू आजच बोल त्यांच्याशी, आजच सगळं जे काय आहे ते सांगून टाक त्यांना. आज 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 मुहूर्त चांगला आहे. तरी काय मुहूर्त चाललंय रे तुझा? प्रत्येक दिवस हाय तुम्ही इथे काय करताय? अगं ते काय याला काय माहिती, आज इथं काय गप्पा मारतोय सारखा इकडे. गेला नाही? चाललोच आहे मी. बरं आनंद भाऊजी, मी निघते. त्या मुलचंदानांची मीटिंग आहे. असं तुम्ही जाताय? हो हो अच्छा, मग याला ड्रॉप करता का? ड्रॉप? हो, त्याला ड्रॉप कर ना ऑन द वे. गाडी नाहीये ना त्याची, तो मला तोच सांगत होता. मग तुम्ही याला नाही, प्रत्येक दिवशी याला कसं त्रास होतो गाडी नसल्यामुळे. तो सर्व्हिसिंगला गेली ना याची गाडी. मग मला सांगायचं नाही का मी सोडते तुला? हे सांगायचं नव्हतं ना? हो तेच काहीतरी काय. चल ड्रॉप, चल लवकर. जा, तो येतो वहिनी, बोलतो तो तुमच्याशी. बोल आता, गाडीत जा, बस. त्या तुला ड्रॉप करणार, तोपर्यंत त्यांना सांगून टाक, ही जर अंगठी आज दिली नाही ना तर बघ. जा, कम ऑन, यू कॅन डू इट. Samaya, you can do it, huh? You have to do it. शन्या, ऐक ग, बाहेर ये बरं. नाही. तू नाही आली ना तर मग मी राधिकाला राव सांगीन. नो 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 वेट. येतेस का? आले आले. आली आंटी आली. ये. Give me my phone back. शन्या, ती हिम्मत कशी झाली माझ्या नातवाला हात लावायची का? चांगलं मारलं पाहिजे त्याला. चुप. डोंट
डोंट शाउट ऑन मी ऑरेंज सासू. तुम्हाला दिसत नाहीये ना इतका वेळ हे सगळे मला त्रास देत आहेत मिळून. त्रास देत आहे का? त्यासोबत खेळत आहेत नाही सगळे? हे असं खेळतात का? त्रास तर देत होते. ते पाहिजे ते पाहिजे 2 मिनिट्स पण बसू दिलं नाही मला. अगं हेच तर असते ना, लहान मुलं आहेत ना ती, तुला कळत नाही का तुझ्यामधला आणि त्यामधला फरक? लहान मुलांना सगळं समजून घ्यायचं असते का नाही? हेच तर काम असतं ना आपलं. मला नाही जमणार आहे असलं काम करायला. ओके का जमते? तुला तर काहीच जमत नाही ना. सारखं आपले गेरी 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 के आजूबाजूला फिरत असते नुसती. लेकराला काही झालं असतं ना तर पाव मला तुला माफ नसतं केलं मी. मग सॉरी म्हणायला सांगा त्याला. तो काहून सॉरी बोलेल तुला? मला ना राहायचंच नाहीये इकडे. हे सगळं घर हॉरिबल आहे. इथली माणसं पण, इथली छोटी मुलं पण सगळे हॉरिबल आहेत. मॉन्स्टर्स आहेत सगळे. असू दे ना मग. गृहिणी म्हणून मला हॅरॅस केलंय कम्प्लीट. तू तर कधी आयुष्यामध्ये गृहिणी बनू शकणार नाही, कळलं ना? त्या 7 पिढ्या जरी खाली उतरल्या ना तरी तू चांगली गृहिणी बनू शकत नाही. तुला राधिकाच्या नखाची सर नाही, कळलं तुला? मग कशाला ठेवलंय मला इकडे? जाते ना मी माझ्या मम्माकडे. काहून थांबते तू? जा ना. चाललेच आहे. हा जा, मग येऊ नको. आन्सर करा तुमच्या गॅरीला. जा ना. मी काहून बोलते? लागलं काढ तुला? लागलं ना दुखलं. आपण ना आईला येऊ दे. चांगलं नाव सांगायचं. गॅरी फोन उचल. काय रे, झोप येते का तुला? नाही सर, सॉरी, ते चुकून जरा. अरे आता बघितलं तुला मी डोकी मारताना. त्या बाईकला ठोकता ठोकता राहिला तू. एक काम कर, तू गाडी साईडला घे. पहिली साईडला घे गाडी. नाही सर, आय एम फाईन, डोंट वरी. मी नीट चालवतो आता, डोंट वरी. फक्त मला व्यवस्थित जागेवर पोहोचव. हो सर, हो सर. हा. बोल, काय सांगायचं होतं? एक मिनिट. हा श्रेयस, बोल. बरं, हा ठीक आहे ना. नाही, फाईल आहे माझ्याकडे. तू असं कर, सगळं मेल कर. हो हो हो. नाही, आनंद भाऊजींनी सांगितलंय मला. हो ठीक आहे. ओके, थँक्यू. बोल. नाही, तुझी मीटिंग होऊ दे तुझी मीटिंग, कारण तू आता त्याच्यातच आहेस ना. तर मग बोलू आपण, नंतर बोलू सावकाश. बर, तुला सोडायचंय? कोणाला? कोणाला काय, तुला कुठे सोडायचंय? हा हा हा. माझी मीटिंग आहे, सांताक्रूजला आहे. तर तू सोड मला कळव्याला किंवा काय. नाही नाही, बँड्राला चालेल. मी बघते, मी सोडते तुला सांताक्रूजला. हा, म्हणजे मीटिंग संपल्यावर मी जॉईन. हा ठीक आहे. किती छान दिसते. एखादी स्त्री सुंदर केव्हा दिसते? जेव्हा तिचं कर्तृत्वही मोठं असतं. आता खरंच तू खूप सुंदर आहेस. तुझ्यातल्या या स्वभावामुळेच मला फार आवडतेस तू. एकदम डाऊन टू अर्थ. आता मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायला खरंच खूप आवडेल. आनंद म्हणाला ते खरं आहे, वेळ वाया जातो. माझ्या मनातलं कळायला हवंय. आजच बोलून टाकतो हिच्याशी.